नमस्कार मित्रांनो, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशन 28 ऑक्टोबर 29 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे शिक्षक भरती 2025 टेट 3 साठी व्यापक लढा उभारला आहे. आणि त्या लढ्याच्या माध्यमातून आपण अगदी राज्यस्तरावर लढत असताना, आयुक्त स्तरावर लढत असताना ग्राउंड लेवलवरती लढतो आहे. हा आपला परिपाक, मागील आपला इतिहास तुम्ही बघत आला आहे. मागील प्रत्येक टप्प्यावरच्या शिक्षक भरतीमध्ये, तोही याच टप्प्याच्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजेच 2025 टेट 3च्या प्रतीक्षेत असलेल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी. मग ते आंदोलनाचा प्रारंभ असेल व ग्राउंड लेवलवरती लढा असेल, तर मी ज्याप्रमाणे वल्गना करतो त्याचप्रमाणे आपली टीम काम करते. त्याच पद्धतीने आपण तब्बल 24 जिल्ह्यात ग्राउंड लेवलवरती काम करून RTI दाखल केले. नुसते RTI दाखल केले नाही, तर दर दिवशी पाठपुरावा करून त्या प्रत्येक RTIची माहिती मिळवली. आणि त्याचाच भाग काल बघितले आपण. मेहनत करी मुर्गी अंडा खाय फकीर. असो, जाऊ द्या, आपण काम महत्त्वाचं असतं. आपण कोल्हापूर टीमने, संदीप पाटील सर असे सर्व टीमने आपल्या कोल्हापूर टीममधून RTI दाखल करून सर्व मंत्री महोदयांच्या पाठपुराव्याअंती सत्य माहिती बाहेर काढली. माहिती द्यायला प्रशासन टाळाटाळ करतं आणि अखेर माहिती घेऊन इतर यूट्यूब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण ती रिक्त पदे समजून घेतली, माहिती करून घेतली. परंतु आता यापुढं युवा विद्यार्थी असोसिएशनचं काम याच प्लॅटफॉर्मवरून, अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच तुमच्यासमोर सादर केल्या जाईल. त्याचाच भाग म्हणून जालना जिल्ह्यातील आलेली दुसऱ्या जिल्ह्यातील माहिती. तर तत्पूर्वी आपण 24 जिल्ह्यात RTIच्या माध्यमातून आपले बांधव पाठपुरावा करत आहेत. दुसरी बाब, सर्व टीम अगदी जिकरीने लढा देत आहेत. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण नागपूर हिवाळी अधिवेशनात फक्त एका मंत्री महोदयासोबत आपली चर्चा होणार. तिथं आपल्याला अन्नत्याग करता येणार नाही किंवा उपोषण नाही. मग एकाच मंत्री महोदयासोबत चर्चा होऊन सभागृहात विषय जाण्यापेक्षा आपण दुसऱ्या बाजूने मागील 1 महिन्यापासून तब्बल आपण सर्व राज्यातील विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार, राज्यातील विधान परिषदेचे सदस्य, विधान परिषदेचे आमदार व राज्यातील मंत्री महोदय अशा सर्वांकडे निवेदनाचा जोरदार पाठपुरावा चालू आहे. आपण ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून आणि यूट्यूब पोस्टच्या माध्यमातून आणि आपल्या सोशल मीडियाचे सर्व अकाउंट्स, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम आणि सोबतच फेसबुक या माध्यमातून आपण पाहतच आहात. आणि प्रत्येक बांधव, प्रत्येक जिल्ह्याची टीम आमदारांकडे पाठपुराव्यासाठी जात आहे. यासोबतच 24 जिल्ह्यात आपण RTI दाखल केले. जे जिल्हे उदासीन होते त्या जिल्ह्यात मी स्वतः जात आहे. अगदी नुकताच 2 दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यात आपण सर्वांनी बघितले. तर बांधवांनो, फक्त आपली साथ महत्त्वपूर्ण आहे आणि लवकरच पुणे आंदोलन करण्याशिवाय आपल्याला ह्या जाहिराती प्रत्यक्ष आपल्या पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या माध्यमातून येण्यासाठी आपल्याला मोठा आणि व्यापक लढ्याची तयारी आपण केली आहे. आपल्याला वेळोवेळी सर्व माहिती योग्य वेळी टेलिग्रामच्या मीटिंग्सच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून देतच राहू. तत्पूर्वी आपण केलेले काम, आपल्या सर्व बांधवांची मेहनत, युवा विद्यार्थी असोसिएशनची कोर टीम यांचा अविरत लढा याचेच फलित म्हणून आज ही जालना जिल्ह्याची माहिती समजून घेऊया. जालना जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय मान्य कार्यरत व रिक्त पदांचा अहवाल कंपल्सरी व्हॅकन्सीज जिल्हा परिषद जालना. तालुकानिहाय आहेत. जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन. जालना जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. आणि त्यानुसार माध्यमानुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू तत्सम सर्व माध्यमं, सोबतच HMसाठी किती पदे आहेत, मॅथ्ससाठी किती, लँग्वेजसाठी किती, सोशल सायन्ससाठी किती, PP साठी किती, टोटल AT या सर्व रिक्त पदांचा आकडेवारी देण्यात आली आहे. सोबतच आपल्याला ही आकडेवारी एकंदरीत रिक्त पदांची आकडेवारी ही 19.05, 25.00, 40.00, 26.09, 31.07, 11.16, 13.16, 19.43 अशी आपण आकडेवारी समजून पाहून घ्या सर्वांनी. आणि ही प्रत्यक्ष जाहिरात आली पाहिजे तेव्हाच युवा विद्यार्थी असोसिएशनचा लढा जिंकला, आपल्या सर्वांचा लढा जिंकला. तोपर्यंत नाही बांधवांनो. आपण एवढी माहिती मिळवली, पाठपुरावा केला,
आणि उद्या सर्व आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत दोन्ही सभागृहात तारांकित प्रश्नाच्या आणि लक्षवेधीच्या माध्यमातून आपली जेवढी निवेदनं शेकडो आमदारांपर्यंत आपण पाहतात पोहोचतायत, म्हणजे आपला लढा संपला नाही, तर आपला बांधव शेवटच्या घटकापर्यंत हक्काची शिक्षकाची नोकरी मिळेल तोपर्यंत आपला लढा अविरतपणे चालू राहील. हा माझा युवा विद्यार्थी असोसिएशनचा टीमचा व ज्यांचं युवा विद्यार्थी असोसिएशनच्या कामाला समर्थन आहे, ज्यांना वाटतं की योग्य काम आहे, त्या सर्व हितचिंतकांचा शब्द तुम्हाला मी आज देतो आहे. तर आपण पाहूया आपल्या या माध्यमातून आपण सर्वजण पाहूया. मराठी माध्यमला 155, उर्दू माध्यम 253, मुख्याध्यापक 32 आणि जिल्हा परिषद जालना एकूण मराठी व उर्दू अशी एकूण 408 रिक्त पदांची माहिती आपण पाहत आहात. तर मित्रांनो, अशीच माहिती, अधिकृत माहिती युवा विद्यार्थी असोसिएशनने केला पाठपुरावा आणि तुम्हाला कळालं पाहिजे की कोण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवरती काम करतो आहे. आणि आपण नुसती वल्गना नाही केली तर 24 जिल्ह्यात परत पुनरुल्लेख करतो आहे, जाणीवपूर्वक हे आपल्याला निदर्शनास आणून देतो आहे की आपण RTI दाखल केली, पाठपुरावा करतो आहे आणि आंदोलनसुद्धा करतो आहे. लवकरच आपल्या सर्वांची पुणे आंदोलनात साथ पाहिजे. पुन्हा भेटूया नवीन जिल्ह्यासह. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या सर्वांनी पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त आमदारांच्या माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात फक्त शिक्षक भरती 2025 टेट 3 हाच मुद्दा गाजला पाहिजे. यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या लढ्यात सहभागी व्हा आणि आपला लढा व्यापक, मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया.